तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेश भक्त मित्र मंडळी यांच्या अतिशय मनमोहक गणपती मंदिरामध्ये. नाशिक येथील मेन रोडवर स्थापित झालेला आहे हा बाप्पा 1891 मध्ये. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे, आपल्याला माहिती आहे 14 विद्या आणि 64 कलांचा तो अधिपती आहे. बरं, या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि शौनक अभिषेकी यांसारख्या मोठमोठ्या अनेक कलाकारांनी बिदागी न घेता सेवा दिलेली आहे. रसिकांचं हक्काचं स्थान म्हणून मानलं जाणारं हे मंदिर दामोदर विष्णू डोंगरे यांनी स्थापित केलं. त्यानंतर याचा कारभार गणेश भक्त मंडळी ट्रस्ट हे बघतात. या गणपती बाप्पाला आपण कलाकारांचा गणपती म्हणू शकतो, कारण की शास्त्रीय गायन आणि वादन याच्या अनेक मैफिली इथे आजवर भरल्या आहेत. त्याशिवाय मोठमोठे नाशिक मधले कलाकार इथे येऊन रियाज करायचे. बरं, विशेष असं या गणपतीचं की छोटीशी सुंदर मूर्ती आहे, ती तुम्हाला दिसतच असेल, संपूर्ण संगमरवरात बनलेली आहे. 134 वर्ष जुनं हे मंदिर अजूनही सुस्थितीत आहे आणि इथलं लाकडी काम आणि आर्किटेक्चर अतिशय वाखाणण्याजोगं आहे. तुमच्यातल्या कलाकाराला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही जरूर या गणपती मंदिरात येऊन बाप्पाचं दर्शन घ्या. तुमच्या नक्कीच सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.